वाढदिवस हा केवळ केक कापून महागड्या हॉटेलमध्ये पार्टी करून साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे। या भावनेतून उद्योजक तथा पत्रकार रोशन गव्हाणे यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केलाय। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबक रोड येथील वात्सल्य वृद्धाश्रमात वृद्धांसाठी एक वेगळ्या भोजनाचे आयोजन करण्यात आलंय। भूखे को अन्न प्यासे को पाणी या मानवतावादी विचाराला अनुसरून राबविण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावलाय। वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवत त्यांना प्रेमाने भोजन देण्यात आलंय। यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण वाढदिवसानिमित्त मोठ्या पार्ट्या, महागडे डेकोरेशन आणि दिखाऊ खर्च करतात, मात्र त्याऐवजी गरजू, निराधार आणि वृद्ध व्यक्तींसाठी अन्नदान किंवा मदतीचा हात पुढे केल्यास त्यातून मिळणारे समाधान अधिक मोलाचे असते। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबांची उणीव भासत असते। अशावेळी त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केल्याने त्यांना आपुलकीची भावना मिळते आणि त्यांचे मनापासून आशीर्वादही लाभतात। उद्योजक तसेच पत्रकारिता क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे रोशन गव्हाणे यांनी या माध्यमातून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला। विशेषतः तरुणांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आवश्यक खर्च टाळून समाज उपयोगी उपक्रम राबवावेत असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या प्रसंगी विजय बागुल, बंटीभाऊ घुले, प्रेम पियुष लोखंडे आणि कृष्णा बोरसे यांच्या उपस्थिती लाभली। उपस्थितांनी रोशन गव्हाणे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलंय। रोशन गव्हाणे म्हणाले, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो। वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणी गरजूंना मदत केल्यास त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते। तरुणांनीही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे हीच अपेक्षा आहे। वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलेला हा अन्नदानाचा उपक्रम समाजात संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव वाढविणारा ठरला। रोशन गव्हाणे यांनी घालून दिलेला हा आदर्श निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। एक आनंदाचे वाचण्यासाठी तर मी या ठरवलेला गोड लेखनासाठी एक सामाजिक कार्यकर्ते मी पत्रकार रोशन गव्हाणे सर दक्षिण त्यांचा आज वाढदिवसानिमित्त वात्सल्य वृद्धाश्रम रस्त्यावर वात्सल्य वृद्धाश्रम त्यांनी आम्हाला त्यांचा वाढदिवस करण्याची संधी दिली। त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि ताई, बाबा, आजी जे कोणी असेल एक तुमच्याबरोबर हा क्षण आम्हाला घालवायला मिळाला, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। आणि हे क्षण रोशन गव्हाणेंना पुढील वर्षासाठी आणि आयुष्यासाठी भरभराटी जावं ही अपेक्षा करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।